की वारंवार रिजेक्शन मिळतं आणि त्यातून डिप्रेशन, लोकांना स्ट्रेसमुळं मुलांना आणि फील्ड सोडण्याची मानसिकता बनते, त्यांचा माइंडसेट बनतो. तर तुम्ही त्याच्यासाठी काय सल्ला द्याल? पहिली चूक झाली ना सर, हं, तिथं सुधारली पाहिजे. हं, पहिली चूक दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये रिपीट नाही केली पाहिजे. 3च इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होणारे मुलं आहेत माझ्याकडे. पण पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये होणारी चूक पुन्हा दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये होते, पुन्हा तिसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये होते. म्हटलं तुम्ही काहीच इम्प्रूव्हमेंट करत नाहीयेत. बरोबर. तुम्ही तुमच्या चुकांमधून काहीच सुधारत नाहीयेत आणि तुम्ही अननेसेसरी डिप्रेशनमध्ये जाता. डिप्रेशनमध्ये प्रयत्न न करणारा माणूस जातो. प्रयत्न करणारा माणूस प्रयत्न करून संध्याकाळी शांतपणे झोपतो, की ठीक आहे बाबा आज रिझल्ट नाही आले, उद्या येतील. कधी ना कधी येतील. पण आपल्याला जी सवय लागली, की आपण त्या चुका रिपीट करतोय, याच्यामुळं खूप वेळा रिजेक्शन्स आहेत. सो मला हेच म्हणायचं आहे, की तुम्ही ॲट अ टाईम एका गोष्टीवर फोकस करा आणि ती शेवटपर्यंत लावून धरा. बरोबर. नाहीतर काहीच अर्थ नाही आहे. तुम्ही एव्हरी टाईम नवीन गोष्टीसाठी धडपडताय. जसं की तुम्ही आता तुमची चॉईस चेंज करता. आता मला ही ओपनिंग दिसली, मी इकडे जाऊ, मी ती नाही. ॲट अ टाईम एक. जर तुम्हाला जावा डेव्हलपर बनायचं, तुम्ही जावा डेव्हलपरसाठीच वेडे पाहिजे हं, आणि तुम्ही त्याचाच अभ्यास केला पाहिजे. त्याचेच इंटरव्ह्यू 10 वेळा गेलं पाहिजे आणि त्याच्यामधल्या चुका इम्प्रूव्ह केल्या पाहिजे. माझा स्टुडंट होता, आय थिंक मागच्या वेळेस मी त्याच्याबद्दल बोलले असेल. तिसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये यायचा जॉब मिळवला. कारण पहिल्या 2 इंटरव्ह्यूमध्ये ज्या चुका झाल्या, त्याचा अभ्यास फक्त 3च दिवस केला. रात्रंदिवस. तरी पण तिसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होऊन गेलं. कारण तेच प्रश्न विचारले. हं. इतकं सिंपल आहे. पण जर आपण डिस्ट्रॅक्टेड आहे, की मला इथे ओपनिंग दिसते मी इकडेही जाऊ, तिकडं दिसते मी तिकडेही जाऊ. काहीच अर्थ नाहीये. ॲट अ टाईम एक गोष्ट त्याच्यामधल्या चुका रिपीट करू नका. बस इतकं सिंपल.